जय महाराष्ट्र। आज आपण बघूयात वडगावमध्ये आहोत आणि रुस्तुम हिंद डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील दादा यांच्या रुस्तुम हिंद मैदानानंतर पहिल्यांदाच बकासूर आणि मैब्याचा या ठिकाणी पैरा झालेला आहे। आणि मगाशी मी पाहिलं की 16व्या गटात गाडी अमर ड्रायव्हरनी पळवली, बकासूर आणि मैब्यान गट 5 झाला आणि आता सेमीत गाडी पडली आणि फायनलसाठी या ठिकाणी 5 झालेला आहे। सर, कसं वाटतंय तुम्हाला? आज तुम्हाला संबंध भारत देशात या मैब्यामुळे ओळखलं जातं। सदा मास्तर रेटरेकरांचा मैब्या म्हटलं की संबंध भारत देश तुम्हाला ओळखतो। आपण शिक्षण क्षेत्रात आहोत, त्याच्या कितीतरी पटीनं तुम्हाला या ठिकाणं या बैलामुळे प्रसिद्धी मिळालेली आहे आणि आज तुम्ही फायनलला राहिलेले आहात, तर तुम्हाला कसं वाटतंय? मला आज माझा बैल 1.5-2 वर्ष आजारातनं उठून ज्यावेळी थारचं मैदान झालं तिथे 1 नंबर आम्ही केल्यानंतर त्यानंतर पहिल्यांदाच आज आमची दोन्ही बैल एकत्र पळाली आणि ज्यावेळी गाडी शिमी पुकारली, शिमीला 1 नंबर फाटीवरती आली त्यावेळी जरा काळजात ठोकं वाढलं, परंतु आम्ही सगळ्या मित्रमंडळींनी आम्ही सगळ्यांनी बसून आमच्या संबाबाने ती निर्णय घेतला की काही नाही, मैब्या आज पब्लिककडनं उजवीनंच कडनं पळवायचा आणि उजवीनं ते ज्यावेळी पळाला त्यावेळी अतिशय चांगली गटापेक्षा गाडी चांगली पळायला असं पब्लिकचं म्हणणं आलं आणि मैब्या चांगला पळाला। गटापेक्षा चांगली गाडी पळाली आणि इकडे बघूया एक आता युवा उमदा आणि ओंडगावचा ज्यानं बैलगाडा क्षेत्रात मोठं नाव केलं असा अमर ड्रायव्हर एक प्रामाणिक ड्रायव्हर आहे। त्यानं थोडे दिवस लाल मातीत कुस्ती क्षेत्रात देखील घालवलेले आहेत। तुम्ही आज बकासूर आणि मैब्याची गाडी ज्यावेळी तुम्ही हाणता आणि बाकीच्या ज्यावेळी गाड्या हाणता त्यावेळी या गाडीला जी गती आहे त्या गतीबद्दल तुम्ही काय सांगाल? ही गाडी फोर्सनच पळते जास्त, बैल फुल स्पीडची दोन्ही 1 नंबरची बैल लागल्यामुळे गाडीला गती लय लागते, गती लय लागते। आणि ह्या बैलांना हाणताना तुम्हाला म्हणजे बाकीची बैल तुम्ही हाणतच असतात, पण बकासूर आणि मैब्या ही गाडी आज वडगावमध्ये तुमच्या तालुक्यातच आज या बैलगाड्याचे रेते आहेत, तर नंबर गुलालात गेलेलीच आहे गाडी आता, तर या गुलालात यांना गुलाल मिळणार आहे, तर याबद्दल काय सांगशील? गाडी 1 नंबर करेल, गाडी आता मधनं लागल्या आणि गाडी पळाल्या चांगली, सकाळच्या 2 फेऱ्या 1 नंबर करेल गाडी 1 नंबर करेल असा विश्वास अमर ड्रायव्हरांचा आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो बकासूर आणि मैब्याचे फॅन आणि सर्व आमचे गुरुवर्य मार्गदर्शक सदा मास्तर ज्यांचं नाव आहे बैलगाडा क्षेत्रातील जुनं जाणतं व्यक्तिमत्व म्हणून, आणि या लोकांच्यामुळं खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली। या ठिकाणी त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला वेळ दिला। क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा, भावी वाटचाली शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओके, धन्यवाद।